नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललोय स्वामीनारायण मंदिरला, तर तुम्हाला दाखवतो. चला पुढे. आजचा जो ब्लॉग आहे हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. तर आम्ही आता जाणार आहे स्वामीनारायण मंदिर इथे या ठिकाणी. आजचा ब्लॉग बघू कसा होतो कसा नाही. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग करतोय, तुम्हाला दाखव. लोकेशन पण खूप छान आहे. भेटू लोकेशन. हा, स्वामीनारायण मंदिरचं लोकेशन एवढं मस्त आहे ना की मी सांगतो तुमच्या सगळ्याला आवडेल. तर मग चला भेटू तिथे लोकेशनवर. हा, तर भेटू लोकेशनला. तर फायनली मंडळी आम्ही पोहोचलोय लोकेशनवरती. चला आता दाखवतो तुम्हाला लोकेशन. चलो, तोपर्यंत पाठीमागचा वन नजारा बघून घ्या. व्ह्यू खूप भारी आहे इकडचा. तुम्ही येऊ शकता, एकदम नॅचरल व्ह्यू आहे. मला तर खूप आवडलेला आहे. आणि आम्ही खूप दिवसापासून प्लॅन होता आज फायनली एक नव्या झालाय पूर्ण. हे बघा, नव्या एक इकडं नुसते पुढं पुढं पळायला लागली. हे बघा, ती नव्या फ्लावर घ्यायचे म्हणजे. बघा कशाचं आहे माहिती आहे का, एखादं दुसरंच काय असेल. बरं तिथं तर सारखं असतं बघ, असा करा कॅमेरा तसा करा कॅमेरा, आणि तिथं स्वतः काहीच करत नाही. तिचं काम एकच असतं काय. सॉरी, हे बघा यार, आम्ही कोचड म्हणतो. कोचड आमच्या इकडे कोचडाचे झाड. हे बघा, आता फायनली मित्रांनो पोहोचलेलं आहे मी या ठिकाणी. हे बघा पाठीमागे बघा. तर नमस्कार मंडळी, हे जे मंदिर दिसतंय ना तुम्हाला, हे पुण्यातील सगळ्यात मोठे आणि सगळ्यात सुंदर असे मंदिर कात्रज जवळच नरे आंबेगाव या ठिकाणी आहे. या मंदिराचा जवळपास एरिया जो आहे हा 27 एकरामधला आहे. मंदिराच्या बाजूलाच एक छानसं असं गार्डन, फुलाची झाडे, मस्त म्हणजे बघण्यासारखं बरंच काही आहे. एवढं सुंदर एकदम कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपल्याला राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, स्वामीनारायण, तसेच संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज या संतांच्या देखील मूर्त्या आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. ही म्हणते उन्हाचा त्रास झाला, डोळे दुखायचे, फोटो काढताना असं दुखतात. अरे असे पण तू काय राहू दे, नखरे करते निसती. बाबू कसं दिसतंय काय सांग. व्हिडिओ काढायलो मी. तर हिचा आता टाकणार आहे की हिला उन्हामध्ये डोळे दुखतात. उन्हामध्ये डोळे चमकत नाहीत का? नाही चमकत, आमच्यात नाही चमकत, तुझे चमकत असते. काढलाय व्हिडिओ मी कधीपासून बोलते चला चला, आज फायनली आता आलोय. किती 2 वर्षाच्या नंतर. हा, मला वेळ नव्हता मित्रांनो, त्यामुळे माझं काही येणं होत नव्हतं. 2 वर्ष झालं आम्ही पुण्यात, ते पण 2-2.5 वर्ष है ना. हा, 2-2.5-3 वर्ष झाली मी पुण्यामध्ये, पण मी कधी इथे फिरायला नाही आलो. माझा लहान भाऊ आला होता इथे फिरायला. तेच बोलले जा की खूप छान आहे. तो म्हटला होता की स्वामीनारायण मंदिर खूप छान आहे, म्हणून आम्ही परत. हा पण आहे म्हणजे खूपच, खरंच खूप छान आहे. सॅटिस्फाईडच होतो माणूस, म्हणजे एकदम मन असं प्रसन्न होतं. मला तर एवढा म्हणजे तुमच्या मनात जे काही निगेटिव्हिटी असेल सगळ्या गोष्टी ना, त्या एकदम म्हणजे चेंज होऊन जातील. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. इथे तर मी सांगतो तुम्हाला, सकाळी सकाळी येऊन बसले ना तर खूप छान छान वाटेल. 7 ते 12 टायमिंग आणि टायमिंग इथे रात्री 8 पर्यंत, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत टायमिंग असतो. त्याच्यानंतर बंद होतं. त्यानंतर परत मग इव्हिनिंगला चालू होतं 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत. खूप छान आहे, म्हणजे बघा वाईब एवढी छान आहे नाही. इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. चला, फोटोग्राफी हा, तर आता इथून फोटोग्राफी बंद आहे मित्र हो. तर आता हा, दर्शन घेतो आणि मग परत तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तिकडे त्या साईडला फिरतो. तर या पोझिशनला जाऊन एकदा बघू, एकदा शेवटचा. हा, चला थोडंसं वरी जाऊन आता बघतो आणि बंद करून टाकतो. इथं काय अलाउड नाही. बघा, मोबाईल जमा केला तर आपले 40-50 हजार रुपये जातील मोबाईलमध्ये. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. खूप छान. वाव वाव, अमेझिंग, एकदम भारी आहे. चला चला, फोटोग्राफी नाही म्हणले पण ते समोरचे 2-3 फोटो काढायले, त्यामुळे मी काय घाबरणार नाही. पण त्यांचं तर घ्या. प्रीती बघा किती खुश झाली. तिच्या 2-3 वर्षापासून तिची इच्छा होती की इथे यायचं, इथे यायचं. आज आलेली. फिरायला खूप छान. असं मला तर एवढा आनंद होतो ना असे या ठिकाणी येऊन, म्हणजे या ठिकाणी आलो तेव्हापासून म्हणजे असं मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर आता आपण पूर्ण इकडनं स्मरणात राहील आपला हा व्हिडिओ, आयुष्यभर कधी बघता येईल.
या साईड खूप छान आहे यार. दे माझ्याकडे. बाबूला पण मजा येते ते बोलतो. बाबू बोल तिकडे. बाबूला ऊन लागायलंय तर आम्हाला असं वाटतं की आता आम्ही निघाव इथून, कारण ऊन बसणार आहे खाली. हा थोडंसं बाळाला ऊन लागलं तर त्याची तब्येत बिघडायचे चान्सेस आहेत. सर्दी झाली ना. हां ठीक आहे, म्हणून पण टोपी घातली. आपल्याला जेवढं उन्हाचा चटका बसतो त्याला किती लागत असेल ना, त्याचं कवळं डोकं आहे. तर आता आम्ही काय करतो, व्हिडिओ बंद करतो मित्र आणि निघतो. हे बघा, वाव, खूप खूप छान, खूप छान. दर्शन घेण्यासाठी आता इथून कॅमेरा बंद आहे तर आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायचं नंतर. हां तर आता दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार मंडळी, कारण आता बाळाला पण ऊन लागत असेल, कारण मला स्वतःला जेवढं ऊन लागतं म्हणजे माझ्या बाळाला किती ऊन लागत असेल. तर मंदिरातमधून एवढं छान होतं, एवढं मस्त होतं ना, पण स्वर्गासारखी वाइब येत होती. खूप छान आहे. आतमध्ये कॅमेरासाठी एंट्री नाही म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं नाही. आता दर्शन चालू आहे, आम्ही आलोय दर्शन घेऊन. हा आणि ना आतमध्ये खूप छान आहे, खूप छान आहे, पण व्हिडिओ काढूच नाही शकत, एवढं भारी फोटो पण नाही, व्हिडिओ पण नाही, कॅमेरा अलाउडच नाहीये. खूप भारी आहे, छान आहे, खूप छान आहे. तुम्ही विजिट करा एकदा, मग तुम्हाला समजेल की किती छान आहे ते. खूप भारी आहे, तुम्ही फिरू शकता इथे आतमध्ये. ते एवढं भारी आहे, बोलूच नाही शकत आपण काय. बघा किती सुंदर आहे. बाळाला पण आवडले, बाळ रडत नाहीये. आम्ही अर्धा तास झाला आले, बाळ उन्हामध्ये रडत नाही, काहीच नाही. बाळाला पण खूप आवडले. खूप छान आहे, शांत आहे एकदम. फक्त रात्री त्रास, फक्त रात्री त्रास देतो. 2-3 तास देतो आम्हाला, रात्री 2ला झोपतो लगेच, झोपत नाही. आणि कलाकारीना खूप भारी केलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा काय खूप भारी केलंय. नेक्स्ट टाइम कुठे जाणार. हे बघा आम्ही थांबलोय आता तिकडे थांबू, थोडंसं बसतो शांत मस्त. आता आम्ही ते बसणार आहे, थोडंसं शांत वातावरण आहे, थोडंसं वेळ बसणार आहे. 10-15 मिनिटात आम्ही बसणार आहे, आराम करणार आहे. रिक्षावाला आहे तिथे, तर रिक्षाला परत आम्ही सांगून आता घरी जाणार आहे. थोडा वेळ बसणार आहे, म्हणजे आताच लगेच नाही निघणार, थोडा वेळ. पण जाऊ नाही वाटत, इथे बस वाटतंय. पण आतमधला व्हिडिओ काढायला खूप भारी आहे, पण काढूच नाही. आतमध्ये एवढं थंड आणि एवढं प्रसन्न वातावरण आहे, तुम्हाला काय बाहेर पण खूप म्हणजे खूप म्हणजे एवढं मन प्रसन्न होतं ना. बाबू बोल, हाय गाईज, हाय गाईज बोलतो बाबू, आमच्या बाबू. बाबा हाय कर, हाय हाय कर त्यांना. बघा कसं बघतं ते. कर मग हाय बाबू, कर. बघा बोलते. आता बघा आम्ही काय बाबा करते, ते आता बोलायला लागले. बघा कसं स्माइल करते. कॅप घातली त्याला, फुल लागते म्हणून कॅप घातली. तुम्हाला दाखवते तिथे किती छान केलं, बघा किती भारी मस्त आहे ना. या साईडला वर दाखव. हे बघ वरती पण खूप भारी आहे. हा माझा असं फोटो काढायचं इथे. चला आता एक्झिट घेऊ आपण इथनं. आपण इथे फोटोशूट पण करू शकतो. आणि हा पण बाहेरून हे इकडे करतात फोटोशूट वगैरे, म्हणजे प्री वेडिंग असं, बर्थडे ते. शॉर्ट कपडे अलाउड नाही, फक्त जीन्स टॉप ते. आपण येऊ शकतो, खूप भारी आहे. हा छोटी मुलं पण आहे तिकडे, खूप खेळतात. बघा बाबू बाबूने एक छोटा मुलगा होता, त्याला त्यालाच बघतो. बाबू इकडे बघ, छोनू हाय कर, हाय गाय. तो विचार करत असा, ही काय सारखी कॅमेरा घेऊनच येते माझ्याकडं, म्हणून मी हसणारच नाही असं बोलतोय. आम्ही आता इकडनं आणि नव्या मावकडे गेले ना, त्याचे केस सगळे हे केले, कानातलं वडतं. कान कसं करतोय, तोड दे कान का, तोड दे उसका. बघा कशी स्माइल करते माझ्या शोना. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक. खूप भारी आहे. आम्ही बॅक साईडला जातो, तिकडनं एकदा बघतो. तिकडे एंट्री नाही, तिकडे अलाउड नाही. कुठं त्या साईडला नाही, इकडनं. कंस्ट्रक्शन काम चालू आहे तिकडे, त्यामुळे तिकडे एंट्रीच नाही. हा कदाचित फायनल शूट असेल. बघा इथून पूर्ण मंदिर दिसतं, खूप छान. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.